तरी आपण भाषेमध्ये फरक पडू शकतो. मग सहज विचारलं, कौट नावाचं फळ आमच्याकडं जमिनीच्या आतमध्ये लागतं, बरोबर आहे? म्हणजे एकच आहे, कळतंय तुम्हाला, म्हणजे काही वेगळं नाही आहे, मुद्दामून उलटं बोललो, एकच आहे, झाडावर लागतं. कौट नावाचं फळ आहे आणि हत्ती नावाचा प्राणी आहे. वेदांतांनी सांगितलं कौट नावाचं फळ हत्तीला खाण्याकरता द्या. हत्ती जेव्हा कौड प्राशन करतो आणि त्याच्या पोटाचा प्रवास करून दुसऱ्या दिवसाला ते कौड जेव्हा त्याच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतं, वेदांतांनी सांगितलं ते कौड स्वच्छ करा, धुवून घ्या आणि बाजारामध्ये विकण्याकरता जे कौट आलेले असेल ना, या कौटाला त्याच्यामध्ये टाकून द्या. विकत घेणारा मनुष्य किती बुद्धिमान असो आणि किती हुशार असो, या दोन्ही कौटामधला फरक त्याला कळणार नाही. का कळणार नाही? कारण दोन्ही कौट वरून जर पाहिले तर अतिशय सारखेच आहे, काही फरक नाही आहे. कारण हत्तीने कौड खाल्ल्याच्या नंतर त्याच्या विष्ठेद्वारे कौड जेव्हा बाहेर पडतं, जसं त्याने कौड खाल्लं होतं ते कौड त्या स्थितीला बाहेर पडलं, कवटाला वरून काही झालेलं नाही आहे. बघितलं तर काही फरक कळणार नाही तुम्हाला, पण फरक नाही का? वेदांतांनी सांगितलं फरक फार मोठा आहे. काय फरक आहे? बाजारामध्ये विकण्याकरता जे कौट आहे त्याचे तुम्ही दोन भाग करा, त्याच्या आतमध्ये तुम्हाला खाण्याकरता गर सापडेल. आणि हत्तीच्या पोटाचा प्रवास करून आलेले जे कौट आहे त्याचे दोन भाग करा, त्याच्या आतमध्ये तुम्हाला गर सापडणार नाही. हत्तीला भगवंतांनी दिलेली ही कला आहे की तो वरच्या भागाला काही न करता कवटाच्या आतमधला गर कसा काय खातो माहिती नाही, पण त्याला निसर्गाने ती दिलेली कला आहे. जर तुम्हाला दृष्टांत पटला नसेल तर तुम्ही एक काम करा, कौट मी आणतो, हत्ती माझ्याकडे नाही आहे बाबा, मी त्याची व्यवस्था केली असती, पण त्याची व्यवस्था तुम्ही करा, मी कौड खूप आणू शकतो. आपण समोरासमोर प्रत्येक करून बघूया. वेदांत शास्त्राने हा दृष्टांत दिला, खोटं असण्याचं काही कारण नाही आहे. दृष्टांत संपला. दोन्ही कौट जसे वरून सारखे आहे पण आतमधला बदल फार मोठा आहे. एकामध्ये काहीच नाही, एकामध्ये गर आहे. तसं संतांचा देह आणि सामान्य माणसाचा देह दिसण्याकरता जरी वरून सारखा असला तरी पण संतानवती जगामान संतानवती जगामान